अगं लॉक काय केलंस पण तू मला येऊ दे ना बाहेर बघू दे काय चाललंय काय आई ए बाबा मी खूप कष्टाने फुगवले तर फोडू नको ते फुगवतो कुठे हे घे अरे वा फुगलेले वा 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 काका वा याला बोलतोय तुम्ही ऐका मी सांगितलंय गुरुला चहा द्यायला गेले होते ना आता तर म्हटलं तयार हो बा आपण काय सांगितलं काय त्याला हा काही सांगितलं नाही बरं मी म्हटलं की राधिका सरप्राईज देणार आहे तू लवकर लवकर तयार हो म्हणून मी बाहेर आले आणि ना बाहेरून कडी लावली बेस 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 ओवाळणीची तयारी करूनच आणलेली हळद कुंकू अक्षतात निरंजन सगळं आहे तुम्ही फक्त ओवाळच्या वेळेला अंगठी ठेवा याच्यात आणि मग काढूनही घ्या अहो पण फुलं आणलीत का नानी अरे मला कुठे सांगितली होती फुलं आणायला अरे मग कोणाला सांगितली अरे अरे सुबोधचं माझं बोलणं झालंय तो फुलं आणायला गेलाय आलाच बघ आलोय फुलं आणलेली आहे कार्यक्रम एकदम मस्त झाला पाहिजे हो मम्मा मला खूप भूक लागली डाएट कर थोडं मम्मा मला जेन्युइनली भूक लागली हा तू काहीतरी कर ना तर मी काय करू अरे मग कोण करणार आहे आणि तो इडियट केड्या कुठे गेलाय अगं तो गेलाय किराणावाल्याकडे उधारीवर सामान आणायला बहुतेक ना त्या किराणावाल्याने त्याला उधारी द्यायची बंद केली असणार म्हणून तो दुसरा उधारीवाला किराणावाला शोधायला गेला असेल नो वे यार मम्मा मी इतका वेळ नाही सस्टेन करू शकत मला मेजर भूक लागली इथं काही सापडत पण नाहीये मी काय करू अगं तू काहीतरी ऑर्डर कर ना माझ्यासाठी प्लीज आणि पैसे कोण देणार मम्मा ऐक मी आज एक ऍड पाहिली हे बघ आपण पिझ्झा ऑर्डर करायचा आणि 30 मिनिट्स मध्ये डिलिव्हरी मिळेल पण जर 30 मिनिट्स मध्ये पिझ्झा आला नाही थोडा लेट झाला तर डिलिव्हरी फ्री दॅट्स ग्रेट आणि तू 30 मिनिटच्या आत पिझ्झा घेऊन आला तर आपण दारच नाही उघडायचा आणि तो दार बंद आहे म्हणून निघून गेला तर जा यार मम्मा कधीतरी पैसे खर्च कर ना माझ्यासाठी बहुतेक कॅमेरा विकल्याचे पैसे खर्च करावे लागणार आहेत ठीक आहे करूया सुरू बेबीसाठी दे हेलो साइलीला रेस्टोरेंट हाँ ऑर्डर लिख लो 2 प्लेट इडली 2 प्लेट वड़ा 2 समोसा 2 पिज्जा 2 बर्गर 3 मिल्क शेक चिक्कू चुप्पू हाँ चिक्कू मिल्क शेक आपको नहीं दिया ओह थैंक यू हाँ वो केडी का घर है ना वहाँ पे भेज देना हाँ जो उधारी में आपके पास चाय पीता है राइट अरे पैसा मैं दूंगी कम ऑन ओके थैंक यू मम्मा तू एवढं सगळं ऑर्डर केलंस ह्याचे पैसे कसे देणार आहेस केडीचा कॅमेरा विकलाय ना त्याचे थोडे पैसे शिल्लक आहेत माझ्याकडे अजून थँक्यू मम्मा माझ्यासाठी खर्च करणार आहे ऑर्डर आली केड्या आला असेल उधारीवर सामान घेऊन इथे आता येऊ द्या तू इथे कशी कर्तव्य पार पाडायला आले आपल्या नवऱ्याची इच्छा पूर्ण करणं हे प्रत्येक बायकोचं कर्तव्य असतं ना म्हणूनच आले इथे मी कर्तव्य पार पाडायला काय कर्तव्य म्हणजे काय बोलतेस आता यांना तर मी आवडत नाही यांना शन्या आवडते म्हणून यांनी शन्या बरोबर लग्न केलं पण तिला घरीच आणलं नाही जरा चुकलंच नाही यांचं तेच कर्तव्य पार पडायला आले म्हणजे काय करणार कायस तू वरात काढणार व्हॉट लग्नाची वरात काढणार आहे मीन्स
आज मी घेऊन जायला आली माझ्या नवऱ्याची बायको. अरे वधूवरांच्या स्वागताची जंगी तयारी केलेली आहे राधाने. ओ रेवती मॅडम झालं की नाही? चला आवरा आवरा पटापट. हो झालं. केवढा गाड घातलाय राधिकाने पण. बकुळा मावशी चहा झाला का? मला तर खूप मजा येते. म्हणजे असे स्वागत होणे नाही. अरे म्हणजे काय, येणारच ना, मजा येणार. चाला चाला चाला. या या येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. पण भाऊ शेण्या इथं या तयार व्हायला पाहिजे ना. अरे शेण्यानं येण्यानं नशे नाही नाही शेण्या न येण्याचा प्रश्नच नाहीये ना. तिने आली तर राधा उचलून आणेल तिला. काय काल तुम्हीच म्हणाला होता ना, काय म्हणाला होता? ताई कुठचं बी काम फत्ते केल्याशिवाय राहतच नाही. जाग्या जाग्या काम फत्ते काम काम फत्ते. अरे ए हॅलो आई. गुप्ते सौमित्र. ए सौमित्र सौमित्र इकडे लॉक आहे, जरा दरवाजा उघडा कोणीतरी. ए गुप्ते. हॅलो यार लॉक काय करताय मूर्ख. गॅलरीतून जाऊ का? आता सुरू झाली खरी मजा यायला. हो ना. नवरा केवढा उतावळा झालाय. अरे पण तिला काय सांगा, त्याला नवरी नटते अजून. भाऊ ते गाणं ठाव आहे. नवरी नटली अनबाई सुपारी फुटली. नवरी नटली अनबाई सुपारी. अरे सुबोध मस्त करून दाखवेल. मम्मा. एक मिनिट थांब थांब. काय बोलतेस तू हे? तुम्ही ऐकलं तेच. कुठे नेणार आहेस तिला? तिच्या सासरी सुभेदारांच्या घरी. मी तुला सांगून ठेवते, मी तिला नेऊ देणार नाही. घेऊन जाणार आहे. तिनं माझ्या नवऱ्याशी लग्न केलंय ना, मग तिला मी इथं घेऊन जाणार तिच्या सासरी सुभेदारांच्या घरी. काय शन्या, येणार ना सासरी? आय डोंट नो. मम्मा मी काय करू? ए इडियट, काय करू का? तुमचं लग्न व्हॅलिड आहे का? हे बघ, मी तुला सांगते, मी तिला घेऊन जाऊ देणार नाही. पण मी घेऊन जाणार आहे आणि तिला यावंच लागेल. आणि मला कोणीही थांबवू शकत नाही. लग्नानंतर मुलीचं घर कुठे असतं? सासरी. इथे नाही ना. आणि हे तर तिचं माहेर सुद्धा नाही. शन्या, आरसा कुठे? आतमध्ये. चल. अगं पण कुठे नेतेस तिला? तोंड दाखवायला. आरशात तोंड दाखवायला घेऊन जायचं ना तिला. चल ग. ए तुझ्या शनू बेबीला कुठेही न्यायचं नाहीये. घेऊन जाणार आहे. नो व्हायलेन्स राधिका, प्लीज 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 नो व्हायलेन्स. प्लीज. मम्मा मम्मा खूप दुखतंय का ग? अगं तिने माझा पण आधी असा हात धरला होता. अगं 2 days साठी हात दुखत होता. सॉरी म्हण लगेच. सॉरी म्हण प्लीज. सॉरी माय फूट. मम्मा सॉरी म्हण ना प्लीज. सोड ना. सॉरी 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 प्लीज सोड. पुन्हा माझ्या मध्ये यायचं नाही. बॅग घे शनी. मी नाही बॅग उचलणार. बॅग घे. मम्मा
ही अचानक कशी आली इथे? हं? काय प्लॅन असेल हिचा? फोन पण माझा हात राहिलाय. चल नीट नीट. चल तू जाणा तुझा ड्रामा. मी आत्ताच्या आत्ता गॅरीला फोन करणार. सगळं सांग बरं. काय चाललंय तुझं? आता फोन बंद. नाही यार, कोणालाही फोन करायचा नाही. काय मी फोन नाही. टाकू फोन टाकू. नको नको फोन नको प्लीज. आता कोणालाही फोन लावायचा नाही. हा चला ही बॅग घे वर ठेव. नीट. माझ्याच घरात हा चला आता सुरू करूया. असं का बघतेस माझ्याकडे? काय करणार आहेस तू आता? आता नवी नवरी आहेस ना तू. बघते तुझं काय करायचं ते. तू रिवेंज घेणार आहेस ना? तू मला मारणार आहेस. यू आर गोइंग टू किल मी. थांबायचं, कुठेही जायचं नाही. हे असले फालतू विचार करत नाही ग मी. रिव्हेंज म्हणजे काय मारून टाकायचं? नाही, त्यापेक्षा चांगला प्लॅन आहे माझ्याकडे. चांगले तुझे केस. बघू इकडे. ओके बस बरं इथे. बस बस नीट बस. कस काय झालं? काय नाही, तुमची मुलगी हेअर ड्रायरला घाबरली. बस बस खाली. चल काढते काढते तुला डोक्याचं. हा बरोबर आहे. गबगा. हे बघ चांगलं दिसत. काय करायचं आहे तुझ्या केसांचं? सांगेल का मज कोणी सुख असले कोणाला आवते. ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला. साजण ग हा माझा का तिच्यावरती बोलला. लावून शक्कल घडवून अक्कल शिकविन तुला धडा. बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा. गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको. माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको. माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको. माझ्या नवऱ्याची बायको. माझ्या नवऱ्याची बायको. माझ्या नवऱ्याची बायको. माझ्या नवऱ्याची बायको. अरे काय लहान मुलगा आहे का मी डांबून ठेवायला रूम मध्ये? अधिकाचा काही प्लॅन तर नसेल ना? शनायाला काही करणार नाही ना? फोन करून विचारतो वेदर शी इज ओके. तिचा फोन का स्विच ऑफ लागतोय? अरे ही शनायाची मम्मा पण ना, तिच्या डोक्यावर ते जहागीरदारचं भूत आहे. काय करेल काही भरोसा नाही. केड्याला फोन करतो. हा बोल लाली. ही डार्लिंग बिर्लिंग सोड. तू कुठे? शनाया कुठे? घरी असेल माझ्या. घरी असेल म्हणजे तू कुठे आहेस? अरे मी ओझी वाहतोय. काय? हो रे, त्या मामाने कामाला लावलाय मला. किराणा माल आणायला पाठवलाय. आता आमच्या एरियातला दुकानदार देत नाही उधारीवर, म्हणून उधारीसाठी इकडे तिकडे फिरतोय. बघतोय आता हा देतो का ते. दुकानात आलोय का, वाट लावली आहे सगळी. हो पण माझ्यापेक्षा बरी हालत आहे ना तुझी. कशी काय? अरे तू फिरू तरी शकतोय किड्या. इथे मला डांबून ठेवलंय घरामध्ये. काय 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 सांगतोस काय? हो हे बघ, मला इथे यांनी डांबून ठेवलंय. मला असं फार वाटतंय की हा राधिकाचा काहीतरी प्लॅन असेल. तर
मला उगीच डाऊट येतो की शनाला काही होणार तर नाही ना. तर एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता घरी जा आणि ती ओके ना मला लगेच कळव. नाही डार्लिंग, काय माहितीये का, मी घरापासून खूप दूर आलोय, खूप दूर आहे दुकान. म्हणजे आता घरी जायला ना एक 20-25 मिनिटं तरी लागतील यार. किड्या कारण नको देऊ रे, जा म्हणतोय ना, लगेच आत्ताच्या आत्ता निघ. तडक चल बाय. काय करते इतक्या वेळात मध्ये? माझ्या शनू बेबीचं काय होत असेल? पोर शनू बेबी. चल पुढे, बॅग घेऊन ये. नो. शनू बेबी, अगं हे काय? व्हॉट इज दिस नॉनसेन्स? मम्मा मी काही नाही केलं. या गुड फॉर नथिंगनी माझं हे सगळं असं जबरदस्ती घालायला लावलंय मला आंटी सारखं. असं काय पाहताय? लग्नात मुली अशाच नटतात ना? मी मुलगी नाही, मी आंटी सारखी दिसते का बाई सारखी दिसते? मी बघ ना. राधिका, हे सगळं करून तुला काय सिद्ध करायचंय? मला काहीच सिद्ध करायचं नाहीये. आता तरी मी माझ्या नवऱ्याची बायको घेऊन चालली, बस. यू मीन टू से की मी त्या गुलमोरियन्स मध्ये यायचंय तिकडे असं? ओ, तुझ्या गॅरीच्या घरी. तुझा जो काय प्लॅन आहे ना, तू मला काही कळत नाहीये, पण हे सगळं केलंयस ते नीट विचार करून करतेस ना तू? मी अविचारानं कोणतीच गोष्ट करत नाही हिच्यासारखी. आता पान, हिने लग्न झालेल्या माणसाशी लग्न केलंय. एक मिनिट, ते हिने केलं नाहीये, ते तुझ्या नवऱ्याने जबरदस्ती हिच्याशी लग्न केलं. संज्ञा नाही मग कळत नाही हिला? आणि काय कशाने? तुलाच आधी यांच्याशी लग्न करायचं होतं ना? या आय मीन नो, बट ऍक्च्युली. हे बघ राधिका, हा सगळा पोरखेळ थांबव. मी पोरखेळ वगैरे कधीच खेळत नाही. काय चाललंय तुझं? हा, एक तर तुझ्या नवऱ्याने हिच्याशी जबरदस्ती लग्न केलं, तो तर वेडाच झालाय हिच्या मागे, आणि आता तू तुझी सवत जबरदस्तीने तुझ्या घरी घेऊन जातेस. हो, बघ नीट विचार कर, नाही तर पस्तावशील. ती वेळ कोणावर येईल ते थोड्या दिवसात कळेलच तुम्हाला. आता तरी मी हिला इथनं घेऊन चालले. तू चल ग. मम्मा मला नाही जायचं. आय डोंट वांट टू गो लाईक दिस. प्लीज स्टॉप दिस. तुला यावं लागेल. चल. मम्मा एक मिनिट. शनया कुठेही जाणार नाही. हे बघ, तू जर जबरदस्ती केलीस ना तर मी पोलिसांना बोलवेन. बोलवा. हा बोलवा ना पोलिसांना. बोलवताय ना? का मी फोन लावून देऊ? मग येऊ द्या, सगळ्यांचं सगळंच बाहेर येऊ द्या. तुमच्या मुलीनी आमचा डिवोर्स झालेला नसताना माझ्या नवऱ्याशी लग्न केलं. हा, आणि अजून एक म्हणजे कंपनीत घोटाळा केला, त्यामुळे जी केस चालू आहे ना ती अजूनही संपलेली नाही. आणि मुख्य म्हणजे तुम्ही इथे का आला याचंही कारण पोलिसांना मिळू दे ना. शोधतील पोलीस सगळं. काय काय म्हणायचंय का तुला? पोलिसांना बोलवणं मला कमी आणि तुम्हाला जास्त महागात पडेल. त्यापेक्षा चांगली आई बनून तुमच्या मुलीला निरोप द्या. रडत नाही, हसत. ती एका भरल्या घरात तिच्या सवती बरोबर चालली हसत.
शन्या चल पाया पड वळ पाया पड. ओके 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 नीट राहा नीट राहा. नीट नाही दिल्या घरी सुखी राहा. सुखी राहा. मम्मा व्हॉट इज दिस नॉनसेन्स सुखी राहा वगैरे मला नाही जायचंय प्लीज स्टॉप दिस यार. ए शाळेत नाही घेऊन जाते तुला. तुझ्या नवऱ्याच्या घरी चाललीस तुझ्या सवती सोबत.